हे इने पारेकरी गावातच आहेत ना आपल्या. बरं महाराज, पप्पू महाराज गावोगाव इना पाऱ्याला सुद्धा लोक भेटणार चलेत, भाड्यानं आणावं लागले. नाही, इन्या पाऱ्याची परिस्थिती गावोगाव लय अवघड झाली. एका गावाला माझं कीर्तन होतं, आता आले म्हणून सांगतो. कीर्तन झालं 9 ते 11चं कीर्तन झालं ना, 11 वाजता कार्यकर्ते एकूणमेकाचे डोके खाजू लागले. म्हणले आता काय करावं, इना कोणाच्या गळ्यात द्यावा, इना घ्यायलाच कोणी नको. कवाच कीर्तनाला येत नव्हतं, त्याला कोणतरी गावातल्या एकाला म्हणले, कवाच येत नव्हतं बरं का ते. प्रमोद महाराज लय हसते, चल मंडपात म्हणले ना, त्यानं मंदिरात येऊन बसले. सगळे कार्यकर्ते म्हणले अरे मंदिरात कवाच येणार, म्हणले द्या त्याच्या गळ्यात इना. सगळेजण त्याच्याकडे गेले, त्याला म्हणले बाबा घंटाभर घे इना. त्याला वाटलं कवाच मंदिरात येईना, आला गाव लय म्हणाले काय करावं, घंटाभर घ्यावा. असाच तुमच्या पारावनी पार होता. महाराज त्याच्या गळ्यात इना टाकला. सगळे कार्यकर्ते ह्याच्या बाहेर गेले, बाहेर जाऊन म्हणाले बरं गुतलंय गुतू द्या. रात्रभर कोणीच घ्यायचा नाही म्हणजे ह्याच्याकडून. गेले घरला निघून. असा थंडीचा पार. महाराज आता ते 11 वाजता इना घेतलेला कवर घेईल. 11चे 12, 12चा 1, पहाटेचे 4, सकाळचे 6, सकाळचे 8 वाजले, मंदिराकडेच कोणी येईना. 8 वाजता त्यानं माईक चालू केला, हॅलो रामतीर्थ मधल्या सगळ्या लोकांना सांगालो, मग ह्या गळ्यातला इना घ्या, नाहीतर नित्य मारुतीच्या गळ्यात टाकतो बघा म्हणला. तरी मंदिराकडे कोणीच येईना. 9 वाजता असं सोयाबीनचे खळे झालते आणि एकानं सोयाबीन भरले टेम्पूत. सोयाबीन भरले आणि जावाकडे बीट करायला म्हणून निघाले. ते कवा दर्शन घेईना, जाता जाता मारुतीचं दर्शन घ्यावं म्हणून मंदिरात आले. त्याला बघितल्या इने करीत त्याच्याकडे पळतच माईच्याने म्हणला, रात्री 11ला घेतलाय म्हणला, मग बम पोट फुगले म्हणला, 5 मिनिटात येतोय जाऊन म्हणला. 5 मिनिट फक्त. त्याला वाटलं लय काकुलती याले गडे म्हणून त्यानं घेतला गळ्यातून इना. कोण? ड्रायव्हरनं. त्याच्या गळ्यात इना दिल्या त्या मारुतीकडे असं बोट केलं, हे बघ तुझा सप्ता, तुझा इना चालू म्हणला घरला. निघते घरला. आता हे बिचारा ड्रायव्हर कवर घेईल. 9चे 9:30 वाजले, 10 वाजले. आता 10:30ला ते बीट सुरू होणार, 10:30 11ला. त्यानं विचार केला बा मंदिराकडे कोणी काय याचा वाण दिसणार, चला इना तर खाली ठेवाय जमना, काय कराव, सप्त्याचा पाऱ्याचा इना खाली ठुल्यानं कसं जमल. त्यानं बी गळ्यातला इना काढला आणि टेम्पूला टांगला. आदर मारलं असेल पण गेलं नाही निघून. 12 वाजता भजनी आलेत गाता भजनाला. एक म्हणाले शामराव इना कुठं आहे, काय माहित, रात्री बाबूरावच्या गळ्यात दिलता म्हणला. इथं कोण नाही की बोला होऊन बसायची बारी आहे का ना. त्याला फोन केला, हॅलो बाबूराव बोलतोय आपलं. बाबूराव कुठं आहेत? ते म्हणला शेतात आहे. आणि इनाचं फिण्याचं नाव काढायचं नाही म्हणलं माझ्यापासून. रात्रभरी नाही घेतला म्हणलं मी. हो पण कुठं आहे? फलाना ड्रायव्हर पशी दिला. ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हर साहेब कुठं आहे? लयाला. आणि इना हो माईच्यान म्हणलं टेम्पूला टांगला म्हणला, खाली ठुला नाही. आणि ते म्हणले अरे सप्ता कुठला? रामतीर्थचा. इना कुठं? लह्याच्या मोंड्यात. आणि ते म्हणले आता कवा येशील? जेव्हा बीट होईल तेव्हा येईल गडे म्हणला. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. ही गावगावची परिस्थिती आहे, पण खरंच भाग्यवान रामतीर्थ आहे, गावातलेच विनेकरी आहेत विठाला.